श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वानिमित्त श्री वासवी कन्यका माता मंदिरात महाराष्ट्र आर्यवैश्य समाजातर्फे अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात महारुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले. भगवान शंकराच्या आराधनेसाठी आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्यात समाजातील महिला पुरुषांसह मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या महारुद्र पूजेसाठी किमान 101 जोडपे एकत्र उपस्थित राहून विधिवत पूजेत सहभागी झाली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. वैदिक मंत्रोच्चारांच्या गजरात सुरू झालेल्या महारुद्र पूजेमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. पूजेसाठी उपस्थित असलेल्या महिला पारंपरिक साड्यांमध्ये तर पुरुष पारंपरिक वेशभूषित सजून आल्याने सोहळ्याला सांस्कृतिक आणि धार्मिक असा अनोखा साज चढला. आकर्षक पारंपरिक पेहरावामुळे मंदिर परिसरात भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळाला. महारुद्र पूजेदरम्यान भगवान शंकराच्या शिवलिंगावर जलाभिषेक करण्यात आला. वैदिक ऋचांच्या उच्चारात आणि हर हर महादेवच्या जयघोषात तासनतास सुरू असलेल्या या पूजेमध्ये सर्व भाविक भक्तिभावाने तल्लीन झाले होते. प्रत्येकाने अत्यंत श्रद्धेने जल अर्पण करून भगवान शंकराचे आशीर्वाद घेतले. पूजेसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य मंदिरातच उपलब्ध करून देण्यात आल्याने भाविकांना कोणतीही गैरसोय झाली नाही. महाराष्ट्र नागपूरद्वारे श्रावण महिन्याच्या पवित्र रविवारी आमच्या महिला कार्यकारिणीने त्यात मुख्यतः स्नेहल, मनीषाताई, श्रद्धा व त्याची पूर्ण कोऑप मेंबर व संपूर्ण प्रोजेक्ट डायरेक्टर यांनी मिळून एक मोठं महारुद्राचं नागपूर समाज मंदिरात आयोजन केलं आहे. त्यासाठी 101 जोडपे हे यजमान म्हणून पूजेला बसलेलं आहे आणि हे पूजेची पूर्ण तयारी या लेडीज टीमनी अहोरात्र जागून प्लॅनिंग करून अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी ही तयारी केलेली आहे. त्याबद्दल मी महिला टीमचे मनापासून अभिनंदन करतो. तसेच पूर्ण समाज बांधवांना संध्याकाळी ते लोक याच्यात बसू शकले नाहीत, त्याच्यासाठी महाप्रसाद व महाआरतीची संध्याकाळी 6 वाजता अरेंजमेंट केलं आहे. अशा प्रकारचं महारुद्र समाजात होणं म्हणजे हे एकतेचा एक संदेश आहे आणि एक समाजाचा एकोपा याद्वारे निर्माण होतो आणि अतिशय पुण्य आणि समतेचं हा भाग आहे. म्हटलं विलक्षण खरंच आहे की अनुभूती पण ती एक विलक्षणच आहे आणि अगदी लक्षणीय हा असा प्रोग्राम होतो आहे. प्रोग्राम म्हणण्यापेक्षा मंगल कार्य हे आमच्या समाज मंदिरामध्ये होऊन राहिलेलं आहे. खूप असे काही प्रॉब्लेम आले नाही, कारण की आमचे अध्यक्ष जे आहेत श्री गणेश भाऊ चक्करवार, सचिव जे आहेत राजभाऊ मुक्कावार, आमची पूर्ण लेडीज टीम, आम्ही तिघी, मी सौ स्नेहल गिरीश गौर शेट्टीवार महिला उपाध्यक्ष आणि माझ्या 2 महिला सभासद मनीषाताई ताटपल्लीवार आणि सौ श्रद्धा सिद्धावार या तिघीजणी आणि सोबतच कोऑप्स ज्या मेंबर्स आहेत 6 जणी आहेत त्यांनी खूप साथ दिली आणि सोबतच या कार्यक्रमाच्या 15 प्रोजेक्ट डायरेक्टर्स यांनी आणि महाराष्ट्र आर्यवैश्य समाजाची संपूर्ण कार्यकारिणी यांनी खूप साथ दिली आम्हाला. त्यामुळे हा अगदी छान सहज सोपा असा कार्यक्रम झालेला आहे. आम्हाला कसा 1 महिना लागला. 1 महिन्यापासून आमचं प्रयोजन होतं आणि नुसतं एक आम्ही मॅसेज टाकला, परंतु नुसत्या मॅसेजवरच आमचे इतके सारे कपल 101 आणि इतका सुंदर शुभ आकडा आम्हाला महारुद्राच्या पूजेसाठी मिळाला आणि अत्यंत आनंद झाला की आपण केलेलं कार्य हे जे हाती घेतलं ते पूर्णपणे सफल झालं आणि माता कन्यकेने ते आमच्याकडून करून घेतलं. परंतु असं म्हणतात की कुणाची साथ आपल्याला पाहिजे, संपूर्ण समाजाची साथ होती, म्हणूनच हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. कारण त्यांनी सहभाग घेतला म्हणून आमच्या कार्यक्रमाचं रूप अतिशय सुंदर झालं. आणि श्रावण महिन्यातला पहिला, आपण जसं म्हणतो की आता पहिला वार तर रविवार आम्ही घेतला, कारण सगळ्यांना सुट्टी आणि सगळ्यांना या पूजेचा उपभोग मिळावा आणि उपयोगही व्हावा. आणि हे नुसतं महारुद्र ही पूजा न राहता पूर्ण समाज कल्याणासाठी मागितलेलं हे आम्ही एक आव्हान दिलं की सगळ्यांचं भलं कर. त्यासोबतच आमची महाराष्ट्र आर्यवैश्य समाजाची उपाध्यक्ष स्नेहल गौर शेट्टीवार यांची पण भरपूर साथ आणि यांच्याच मनात ही कल्पना आली आणि यांच्याच कल्पनेने हा सुंदर महारुद्र साकारला गेला. आणि माझी मैत्रीण सौ श्रद्धा सिद्धावार हिची पण खूप साथ आणि आम्ही तिघी मिळून आमचे कोऑप्स आणि संपूर्ण आमची समाजाची कार्यकारिणी यांनी मिळून हा सुंदर महारुद्र साकार केला. आणि आम्हाला इतका आनंद होत आहे, आम्ही देवीच्या गाभाऱ्यातच बोलतो आहे. तो आनंद इतका होतो की देवीने हा आशीर्वाद असाच अखंड अविरत आमच्यावर राहू द्यावा. सांगायचं तर आम्हाला सपोर्ट सगळ्या टीमचा असल्यामुळे आम्ही एवढे जोडपे बसवू शकलो पूजेला.
आणि तुम्ही म्हणत आहे आजकालच्या धावपळीच्या युगात नवीन पिढीला किंवा नवीन याला पूजेला बसायला आवडत नाही किंवा पूजा करायला आवडत नाही, पण मला असं वाटतं की आजकाल नवीन पिढीच जास्त देवभक्त आहे, आमच्यापेक्षाही जास्त. त्याच्यामुळे सर्वांना खूप उत्साह होता या पूजेत बसण्यासाठी. आम्हाला खूप जास्त प्रयत्नही नाही करावं लागले आणि कोणाला या आणि तुम्ही बसा असंही नाही म्हणावं लागलं. प्रत्येकाने आपला जसा मॅसेज गेला तसाच आपला सहभाग खूप उत्स्फूर्तपणे दर्शविला. त्यामुळे सर्व शिवलिंगावर उत्स्फूर्ततेने जल अर्पण करून ही पूजा तासनतास सुरू होती. सर्व भक्तांनी भक्तिभावाने तल्लीन होत या पूजेत सहभाग नोंदविला. या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र आर्यवैश्य समाजाच्या महिला कार्यकारिणीसह समाजातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. नियोजनबद्ध व्यवस्थापन, भाविकांसाठी करण्यात आलेल्या सुविधा आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे महारुद्र पूजेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com.